नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण आलेलो आहे दाभाडी गावामध्ये. तर नमस्कार शेठ, नमस्कार. काय नाव आपलं? भीमा जाधव. भीमा जाधव. भीमा शेठ म्हणा. बरं. तर कुठली खरेदी वगैरे आपली म्हशींची? काठीवाड जुनागड पोरबंदर. जुनागडची खरेदी वगैरे राहते हो, का? पोरबंदर. बरं. आता आपल्याकडे किती म्हशी आज अवेलेबल? 9 म्हशी आहेत. 9 म्हशी आहेत का? रात्री 2 वाजता गाडी बरोबर. उतरली आपली. तर बघा मित्रांनो, शेतकरी सुद्धा त्यांच्या इथं दावणीला आलेली आहे म्हशी खरेदीसाठी. नेहमी असतात का आपल्याकडे म्हशी वगैरे? हो, नेहमी 12ही महिने म्हशी हो, अवेलेबल? 12 महिने 15 दिवसात गाडी, दर 15 दिवसाला दर गाडी. 15 दिवसांनी आपली गाडी येत असते हो, नेहमी. येत असते. बरं, आपल्याकडे किती लिटर दूधवाली म्हशी मिळते? तुम्ही 20 लिटरची बी मागितली तरी भेटल. हा 6 लिटर वालीची 12 लिटरची बी भेटल तुम्हाला. असं आहे का? जशी सांगशाल तशी म्हैस भेटल. म्हणजे आपल्याकडे 10-12 लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या हो. म्हशी मिळतील. 10 लिटरच्या पुढचीच म्हैस भेटल आपल्याकडे. असं आहे का? बरं. किती दिवसाची जनली? ही 10 दिवसाची जनली. 11वा दिवस चालू आहे आज. 10 दिवसाची जनली, आज 11वा दिवस चालू आहे. आता एका टायमाला 10 लिटर येतील. अरे वा. तर बघा मित्रांनो, म्हशीला एका टायमाला 10-11 लिटर दूध आहे. जात बघा मित्रांनो म्हशीची, म्हशीचं माप वगैरे बघू शकता तुम्ही. टोपल आहे. हे टोपल मध्ये आहे का? तर हा. बघा मित्रांनो, जात बघा म्हशीची तुम्ही. गिरच्या खाली. गिरच्या खालची आहे का? गिरच्या खालची आहे का? गिर 1 नंबर, हो, ही हो. 2 नंबर. आता अशा जर म्हशी राहिल्या ना, बाजारामध्ये लोक डायरेक्ट गिर सांगून देतात. लगेच सांगून देतात ते चुते बनवायसाठी. हा, बरोबर बोलले तुम्ही. तर बघा मित्रांनो, म्हैस बघा तुम्ही आता. पुढं डायरेक्ट गिर सांगून देतात, त्याला काय हा. मजा नाही. तर बघा मित्रांनो, एका टायमाला 10 या म्हशीला दूध वगैरे चालू आहे. म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. एकच नंबरच्या तिकडं क्वालिटीच्या काय म्हशी आणलेल्या आहे. आणि किती वेताची असेल ही तरी? हे तिचं 4थं आहे. आता 4थ्या मध्ये आहे का? बरं. म्हैस बघा मित्रांनो तुम्ही बघा. आता म्हशी मित्रांनो, सकाळी त्यांची गाडी गेली, म्हशी दमलेली आहे. आता आईची सांगायला किंमत जर म्हटलं तर काय किंमत वगैरे आहे? हिची साधारण किंमत आपण द्यायचं सांगतोय. हा, बोला ना तुम्ही. काय 170 पर्यंत आले देऊन टाकू. 170 आले तर आपल्याला देऊन टाकायची. डायरेक्ट आपली द्यायची किंमत आहे. द्यायची किंमत. बरोबर. तर बघा मित्रांनो, ही द्यायची किंमत आहे. म्हशीला एका टायमाला 10 दूध चालू आहे. ही त्यांनी द्यायची किंमत सांगितलेली आहे. लोक काय बी सांगतात 2.5 लाख आणि 3 हा, लाख. मजा बरोबर नाही आहे, असते. मी जे आहे ते बरोबर योग्य सांगायचं. बरोबर आहे. आता ही सुद्धा बघा मित्रांनो, म्हशीची जात वगैरे बघू शकता तुम्ही. एकच नंबरच्या क्वालिटीच्या जाफर. म्हशी आणलेल्या आहे. आपण भरपूर ठिकाणी जातो मित्रांनो, पण अशी क्वालिटी तुम्हाला पण अशी पाहायला भेटत नाही काही वेळेस. तर क्वालिटी बघा तुम्ही आता. ही पण जनलेली आहे का? ही जनलेली 5 दिवसाची. ही 5 दिवसाची जनलेली आहे. 4 लिटर दूध राहिली. 4 लिटर आता देऊ राहिली का? हा. तर बघा मित्रांनो, 5 दिवसाची जनलेली आहे. ही दुसऱ्यामध्ये असेल का? दुसरं तर बघा मित्रांनो, फक्त दुसऱ्यामध्ये येतातली दुसरं. क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो म्हशीची तुम्ही. एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहे. हिचा काय भाव आहे सांगायचा? इथं डायरेक्ट फायनल 1.5 पर्यंत देऊन टाकू आपण. डायरेक्ट फायनल किंमत आहे. तर बघा मित्रांनो, फायनल किंमत त्यांनी सांगितलेली 1.5. द्यायची किंमत सांगा ती मित्रांनो. हा, ते बी आपण 12 लिटरची बोली करून देऊ त्याच्या इथली. हिची 12 लिटर. 12ची बोली करून. अरे वा. तर बघा मित्रांनो, 12 लिटरची बोली राहणार आहे. हम्म. ही पण झालेली. ही जनलेली. हिला किती चालू आहे दूध? हिला 7 लिटर आहे आता. आता 7 लिटर दूध चालू आहे. 14 लिटर दोन्ही टाईप 14 लिटर दूध आहे. दोघा टायमाला 14 लिटर या म्हशीला दूध चालू आहे का? हो. तर बघा मित्रांनो, म्हशींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. दोघं टायमाला 14 लिटर दूध आहे म्हशीला. आता ज्या जनलेल्या म्हशी वगैरे राहतात, आपल्याकडून दुधाची गॅरंटी वगैरे मिळते. गॅरंटी देऊ शकतो आपण, हा. काही अडचण नाही. आणि जी गाभण राहिली तिची तिची थानांगची बोली. थानांगची बोली राहणार आहे. थानांग. आता ही आपण ही जो आहे ही म्हैस हा हा 1,40,42,1,40,000 देऊन टाकतो. असं आहे का? 1,40,000 फायनल. हा. तर मित्रांनो, ही 14 लिटरची असणार आहे. 1,40,000 पर्यंत ही फायनल होईल. मशीनची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही मित्रांनो.
आता बाजारामध्ये काय होऊन जातं माहितीये का, आपल्याला काही दूध सांगतात तिथं, इथं कसं आहे तुम्हाला चेक करून मिळणार आहे. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर इथं ते चेक करून देतील. चेक करून भेटल, काय अडचण नाही. बरोबर बरोबर. हे बघा मित्रांनो, म्हैस बघा तुम्ही, म्हशींची क्वालिटी वगैरे, जात वगैरे बघा. ही पण जनलेली, हा ही पण झालेली. म्हणजे आपल्याकडे सर्व जनलेली आहे का म्हशी? या 2 गाभण आहे. फक्त 2 गाभण आहे का? बरं. हिला किती दूध आहे शेड? इथं 12 आहे. हिला 12 लिटर दूध चालू आहे. तर बघा मित्रांनो, या म्हशीला 12 लिटर दूध चालू आहे. म्हशी वगैरे बघा तुम्ही. आता ही 15 दिवसाची जनलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही 15 दिवसाची जनलेली आहे. 12 लिटर हिला दूध चालू आहे. हिचा द्यायचा भाव काय आहे? हिला आपण 21-22 पर्यंत आले देऊन टाकू. 1-20-1-22 पर्यंत आले तर आपल्याला द्यायची. तर बघा मित्रांनो, म्हशी बघा तुम्ही, 1-20-1-22 पर्यंत त्यांना द्यायची त्या म्हशी. हे बघा. हिला किती चालू आहे दूध? रात्री जनली. ही रात्री जनलेली. तर बघा मित्रांनो, अर्धा काढला तिचा. हा, अर्धा चिक काढला. अर्धा चिक काढलेला आहे. तर बघा मित्रांनो, ही ओली जनलेली म्हैस आहे, अर्धा चिक काढलेला आहे. क्वालिटी बघा मित्रांनो म्हशीची, आणि सर्व मोठ्या मापाच्या म्हशी, छोट्या म्हशीनी चांगल्या मोठ्या मोठ्या म्हशी मित्रांनो. आणि जे आहे तेच तर सांगता येईल. तर कसं आहे, आपल्याला काही कोणी गिर जाफर सांगतं, कोण काय सांगतं, पण आता ही जाफर आहे. ही जाफर मध्ये. तर बघा मित्रांनो, ही जाफर आहे. ही जाफर मध्ये. हे आपण 140 आले तर देऊन टाकू. हिला 140 आले तर आपल्याला देऊन टाकायची. तर बघा मित्रांनो, जी द्यायची किंमत आहे तेच सांगते, जास्त सांगत नाही. कुंडली. दही बघा मित्रांनो, या म्हशीची जात वगैरे बघा तुम्ही. आता कुंडन. ही पण कुंडल मध्ये. तर बघा मित्रांनो, म्हैस बघा तुम्ही. आता गिर मध्ये नीचा थोडा फरक असतो. असं आहे का? हा, गिर आणि हिच्यामध्ये थोडा फरक असतो. हा 20% फरक असतो. ही कुंडन आहे. असं आहे का? हा, कुंडली. हिला कुंडली म्हणतात. असं आहे का? जागेवर चिंगडी असते हिची. बरोबर बरोबर. गोल ही सुद्धा 20 लिटर दूध देईल. ही सुद्धा 20 लिटर दूध हो. देईल. आता गाभण आहे काही? आता गाभण आहे. किती दिवस बाकी आहे तिला? तिला 15 दिवस घेईल जेमतेम. 15-1 दिवस घेईल. 15 दिवस घेईल. बरोबर. तर बघा मित्रांनो, 15 दिवस बाकी या म्हशीला. ही सुद्धा 20 लिटर दूध देईल. एका टायमाला 10 ते 11 10 लिटर. लिटर. 10 लिटर देईल मित्रांनो. बघा म्हैस बघा तुम्ही, कास बघा, सड वगैरे बघू शकता तुम्ही, एक सारखे सड आहे. ही पण रात्री जनलेली आहे. तर ही सुद्धा रात्री जनलेली आहे. ही सुद्धा ओली जनलेली आहे मित्रांनो. बघा घाण वगैरे फेकते ही. ही टोपल आहे. ही पण टोपल मध्ये. ही टोपल मध्ये. तर म्हैस बघा मित्रांनो, टोपल मध्ये आहे. हाईट बघा म्हशीची, म्हशीचं माप वगैरे बघू शकता तुम्ही. आता एवढ्या मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी मित्रांनो, एक अंदाजा माणूस असा लागून जातो की या दूध देणाऱ्या म्हशी आहेत असं. हे बघा, ती कशी चालवला अंदाज आपला दुधाचा? दुधाला दिल एका टायमाला 11-12 लिटर दूध आरामाने दिली. म्हणजे 2 टाइम 22 ते 20-22 दिलंच बरोबर. आरामात. तर बघा मित्रांनो, दोघं टायमाला 20 ते 22 लिटर दूध दिली या म्हशी. बघा तुम्ही, कास वगैरे बघा तुम्ही, कास सड वगैरे एक सारखे आहेत. आणि हे बच्च पण आहे मित्रांनो. बघा, हो का? जर तुम्हाला म्हशी खरेदीला यायचं असेल तर तुम्हाला दाभाडी गावामध्ये यायचं आहे. व्हिडिओ मध्ये आपण त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. म्हशीची किंमत वगैरे सुद्धा सांगितली जाते व्हिडिओ मध्ये. तुम्हाला पटल्या तर घ्यायच्या, काही दोघांपेक्षा 10,000 आपण कमी देऊ. बरोबर. तर मित्रांनो, लोकांपेक्षा 10,000 भावाने कमी तुम्हाला इथं म्हशी वगैरे मिळणार आहे. तुम्ही गॅरंटी बिरंटी पुरी राहील. पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो. हा, ही गाभण आहे. तर बघा मित्रांनो, म्हशी बघा तुम्ही. आता ही गाभण आहे. ही बघा 70% आहे. ही 70% मध्ये, गिर मध्ये 70% मध्ये आहे काही. हो हो. तर बघा मित्रांनो, ही 70% मध्ये आहे गिर मध्ये. हाईट बघा आता म्हशीची.
हिला किती दिवस बाकी आहे? हिला 10-12 दिवस येईल, 10-12 दिवस येईल. 10-12 दिवस गेली. तर बघा मित्रांनो हिला 10 ते 12 दिवस बाकी आहेत. ही बी 20 लिटर दूध देणारी म्हशी. ही सुद्धा 20 लिटर दूध देणारी म्हैस आहे. हाईट बघा मित्रांनो, एक कास पण बघून घ्या तुम्ही. एक कास वर पण एक अंदाज लागून जातो आपला की म्हैस किती दूध काढन. हे बघा, आपला जो या व्यवसाय हा किती वर्षापासून करताय आपण? मी 92-93 पासून करतोय. असं आहे का? बरोबर. 92-93 पासून करतोय. आता ज्या दुधाच्या राहिल्या म्हशी, तर आपण इथं दूध वगैरे चेक करून दाखवून देणार. 100%. आणि गाभण भरोशाचा माणूस राहिला तर त्याच्याकडे बोली ठेवू आपण. असं आहे का? बरोबर. तर बघा मित्रांनो, आणि काय आपला उधारचा पण व्यवहार होतो का इथं? इथं आमचं काय उदाहरण व्यवहार असतो. असं आहे का? रोखवाल्याला अजून 2-5 कमी देऊ आपण. बरोबर. तर बघा मित्रांनो, त्यांचा उधारचा व्यवहार होतो इथं. आणि जर रोखवाले राहिले तर 2-5 हजार कमी नाही. 2-5 हजार रुपये कमी त्याला. बरोबर. आणि जर चांगली आपण ओळख दाखवली तर नातेवाईक वगैरेची, तर काही विषयच नाही, मग काही विषय राहणार नाही पैशाचा. काय बरोबर. अडचण. आता ही एक आहे मित्रांनो बघा, ही पण जणलेली. ही 5 वाजेला जणलेली सकाळमध्ये. फक्त 4 दात मित्रांनो म्हैस बघा तुम्ही. आता फक्त दाताला 4 दात. ही अशा म्हशी आपल्याला मार्केटला मिळत नाही मित्रांनो. इथं फक्त आपल्याला घरी दावणीवर मिळणार आहेत. हे बघा, 4 दात आहे फक्त दाताला. ही जाफर आहे. ही जाफर मध्ये आहे. हिचा काय भाव वगैरे सांगायचा? सांगायचे हिच्या 1-10 पर्यंत आला देऊन टाकू. आपल्याला एकदा आल्या तर डायरेक्ट देऊन टाकायची. तर बघा मित्रांनो, डायरेक्ट द्यायचं त्यांनी भाव आपल्याला सांगितलेला आहे. जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असतील तर नक्की या. आज त्यांच्याकडे 10-15 म्हशी अवेलेबल आहेत. नेहमी 12ही महिने त्यांच्याकडे म्हशी असतात. दर 15 दिवसांनी त्यांची गाडी जेव्हा मागितली गाडी लोड तो भेटल. बरोबर. तर बघा मित्रांनो, जेव्हा मागितली गाडी लोड, फोन नंबर फोन करायचा, तुम्हाला म्हशी भेटू शकतात. बरोबर. तर एकदा तुमचं नाव आणि नंबर सांगून द्या बरं. भीमा जगन्नाथ जाधव, दाभाडी. मोबाईल नंबर आहे का पाठ? हा, बोला बरं. 9420 32 13 13. भाऊ तुमचा पण सांगा बरं नंबर. 88 30 36 43 92. बरोबर. दाभाडी आले का कारखाना रस्त्याला यायचं. तुमचं पण नाव सांगा भाऊ. अमोल भीमा जाधव. बरं. दाभाडी आले तर कॉल करा. इथं तुम्हाला घ्यायला येऊन जातील मित्रांनो. तर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील, आपण नंबर वगैरे दिलेला आहे. खात्रीच्या म्हशी आणि मोठ्या म्हशी अशी आहेत. अशा एक वेळेस आपल्याला बाजारात पण मिळत नाही. मिळतात तुम्ही खाली एकदा घेऊन बघा म्हणा म्हशी, काही अडचण नाही. एकदा घेतल्यावर तुमच्या समजून खटा मारले का खोटा मार. बरोबर. पुऱ्या गॅरंटी देऊ आपण म्हशी. गॅरंटीने म्हशी.